तुम्ही तिन्ही त्रिकाळ हेच का घोकत असताना तेच कळत नाही. आदू झालं का जेवण? नाही, तुझं जेवण झालं ना की पटकन निघायचंय तुला. इथं बसून इंदूला डिस्टर्ब नको करूस. लवकर कसं करू जेवण? इतकं टेस्टी जेवण बनवलंय माझ्या बायकोने. आणि तुम्हाला सांगू, इंदूच्या हाताला ना आता शकू काकूच्या हातासारखी चव येते. खरंय बघ तुझं. आजचा केक इंदू फार छान झाला होता बरं का. हा डॉक्टर, तू तर म्हणाला होतास बाहेरून विकत आणला म्हणून. बाहेरून कशाला? इंदूने घरीच केला होता केक. बाहेर मिळतो तसा अगदी सेम टू सेम केक इंदीनी घरीच केलता मोठ्या बाई. हा डॉक्टर, लग्न झाल्यानंतर लईच खोटं बोलायला लागलायस तू. वाढदिवसाच्या दिवशी आईला चांगलं गिफ्ट दिलंस. अगं नाही, तसं नाही. आई ऐकून तर घे. आई ऐकून तर. गरज सरून ही कार्टी खपो. हिच्यामुळे माझं पोरग माझ्याशी खोटं बोलायला लागलंय. नाही, या कार्टीचा ना काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. कोण आहे? मी आहे. मी खोलीत नाहीये. आई अगं दार उघड ना प्लीज. नाही उघडणार. प्लीज. काय आता आला असशील काहीतरी खोटं नाटं बोलायला. आई मी खरं बोलणार, फक्त तू चिडू नको. खरं बोलणार म्हणे. तुझ्या बायकोचा खोटं बोलण्याचा गुण बरोबर उचललायस तू. आई, इंदू कधीच खोटं बोलत नाही. बापरे, बायकोची एवढी तरफदारी. आई तू तिच्यावर का खार खाऊन असतस ग? पोरगी मला यापूर्वी पण कधी आवडली नाही आणि यानंतरही कधी आवडणार नाही. अगं पण ती एवढी धडपड करते तुझ्यासाठी, तरी पण. काय करते? काय करते ते सोड. आधी मला सांग, तू माझ्याशी खोटं का बोललास? कारण मी खरं बोललो असतो तर तू केक खाल्लाच नसता तू. आणि इंदूला पण वाईट वाटलं असतं. बायकोला वाईट वाटेल याची काळजी, आणि आईला काय वाटतं याच्याने काहीच फरक पडत. आई तसं काही नाहीये. तसंच आहे ना, तसंच आहे. मला काय माहिती नाही का? आधी मला सांग, तू माझ्याशी खोटं का बोललास? तुझ्या बायकोला बरं वाटावं म्हणून तू माझ्याशी खोटं बोललास ना? आई अगं मी खोटं बोललो, कारण नाहीतर तू केकच खाल्ला नसता. आणि तिने एवढं प्रेमाने बनवलेल्या केकला नाकारलंच असतं ना तू. कुणी सांगावं, मी खाल्ला पण असता. मला नाही वाटत. असं का? आता मी काय करणार किंवा काय नाही करणार ते तू ठरवणार का? एवढं मोठं झालं का माझं बाळ?
नाही आई, तर तसं नाहीये काही. तसंच आहे. खोटं बोलून केक खायला घातला त्याचा पश्चाताप तर नाहीच, वर माझ्या समोर तिची बाजू घेतोस. आई तू त्याच्याबद्दल उगाच गैरसमज करून घेते. इंदू चांगली आहे. इंदू चांगली आहे. मग तुझी आई वाईट. कळलं, मी वाईट आहे. हा कळलं, बस बस झालं आता. ऐकून तर घे. नाही नाही, निघ तू, मला झोपायचे. आई तू जा म्हणलं ना. जातो. आई आज तू इंदूचा द्वेष करते, पण एक दिवस नक्की येईल जेव्हा तू इंदूचं भरभरून कौतुक करशील. दिग्रसकरांची साक्षात लक्ष्मी, तू फक्त या घराची सोन नाहीस, या घराची रक्षण करती, या घराची खरी वारसदार आहेस. आणि हे तू तुझ्या कर्तृत्वाने सिद्ध केलंयस. खरं सांगतो, माझ्या पूर्वजांची पुण्याई मोठी म्हणून तू या घरात सून म्हणून माप ओलांडलंय. आज तू जे काही केलंयस ते पुण्याईचाही मान वाढवणार आहे. खरं सांगतो, तू या घराच्या रक्षणकर्त्याचं रक्षण केलंयस. आता मला या घराची काळजी नाही, पण तू निश्चिंत राहू नकोस. संकट येतील, सतर्क रहा. राम कृष्ण हरी. गोविंद महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. धनी, चहा घेणार का? चहा घेणार ना, घेणार. चहा घेणार. हं? दोन कप कशाला? एकाच कपात चहा घेऊ. ऐसे कैसे? आदमी दोन और कप एकच? ऐसा नहीं चलेगा. ऐसे चलेगा, क्योंकि एक कप में चाय पीने से प्यार बढ़ता है. माहिती मला. मग माहिती आहे ना की आदू, अरे हे नाटक करत बसू आणि चहा थंड होईल. पिऊन घे. आदू, तुला एक गोष्ट सांगायची होती. सांग की मग. आपल्या घरात नाग आला होता ना. अरे हो, इंदू कुठे गेला का नंतर तो? आम्हाला तर काही दिसलाच नाही. आकडी होते का त्याच्यावर? आणि तो गेला कसा? मला दिसला. तुला? किचन मध्ये. मी हात जोडून विनंती केली आणि मग तो गेला. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही तुमच्या घरी परत जा. बापरे इंदू, किती डेंजरस तू.
तुला भीती नाही का वाटली तो चावेल बिवेल म्हणून? असं होणं शक्यच नाही, कारण तो आपल्या घराचा राखणदार होता. आणि ही गोष्ट मला गोविंद महाराज दिग्रसकरांनी सांगितलीये, माझे आजी सासरे. काय इंदू, तू बरी आहेस ना? म्हणजे तू तू त्यांना कसं काय भेटू शकतेस? स्वप्नात. घाबरू नकोस त्याला. तो रक्षक आहे, विध्वंसक नाही. या आपल्या घराकडं कोणीही वाईट नजरेनं बघू नये म्हणून हा इथं उभा आहे. इंदू, आजोबांनी दृष्टांत दिलाय तुला, ही खूप मोठी गोष्ट आहे माहितीये. त्यांचा आशीर्वाद आहे तुझ्यावर. आणि त्यांना सुद्धा हेच वाटत असणार की तू या दिग्रसकर घराण्याची सूर व्हावीस म्हणून तर शक्य झालंय. इंदू, तू खूप पुण्यवान आहेस माहिती. आता सगळं चांगलं होणार बघ. आदू, चांगलं होईलच, पण त्याआधी मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार. सतर्क राहायला सांगितलंय गोविंद महाराजांनी.